एक डॉट चेंडू, एक सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडूने सुरुवात या सामन्याची. सरवंडाचा दुसरा चेंडू, या चेंडूवर मात्र वेग कमी केला होता, फ्लाइट दिलेला होता. चेंडू मात्र बॅटचा वेध घेतोय, बॅटची हलगतची कडा आणि त्यानंतर मात्र धावांचा श्रीगणेशा केला जातोय फलंदाज शेखर याचकडून. पॉवर प्लेचं षटक जरी असलं तरी सुद्धा केवळ एकच क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर राहण्याची मुभा आहे, परंतु कोणतेही फलंदाज जास्त रिक्स घेत नाहीत. नव्या चेंडू असतो, ट्रॅव्हल जास्त होत नाही, त्यामुळे एकेरी दुहेरी धाव घेण्याचा मानस फलंदाजाकडून दिसून येतो. यावेळी मात्र नो चेंडू बहाल केलाय. या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्ही 90 डिग्रीपेक्षा जास्त वर जर तुमचा हात गेला तर पंच तुम्हाला दंडित करतील आणि तसंच काहीसं दंडित केलंय. एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. 3 या धावसंख्येवर धावसंख्येचा धावफलक ओम साई शाश्वत या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र खूप सुरेख असा ड्राईव्ह थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव तिथे मिळणार आहे आणि नक्कीच माहीमचा महाराजा स्पर्धा पाहण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर माहीम स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर कोणालाही विचारलं तुम्ही नाकोडा मैदान कुठे आहे तर माहीमचा कोणताही नागरिक तुम्हाला रहेजा हॉस्पिटलकडे जा आणि त्याच्या बाजूलाच एक भव्य दिव्य असं मैदान आहे, तेही मैदान नाकोडा मैदान. तुम्हा सर्वांचं एक आवडीचं मैदान आणि त्याच मैदानावर रंगत असलेली स्पर्धा माहीमचा महाराजा चषक. या स्पर्धेचं 14वं वर्ष रंगत असलेला आजच्या दिवसातील हा सामना आपण पाहत आहोत. 2 दिग्गजांमध्ये ओम साई शाश्वत आणि साई सिद्धी मालाड. या मात्र सुरेख असा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चूक करतोय शेखर. धाव घेण्याचा कोणताही इरादा त्याचा स्पष्टपणे दिसलेला नाहीये, परंतु तो कदाचित चांगला कॉल असू शकतो, अन्यथा फलंदाज धावचित झाला असता. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला धाव घेताना यस, नो आणि वेट या 3 शब्दप्रयोगाचा उपयोग करावा लागेल. धाव जर नाही घ्यायची असेल तर नो, घ्यायची असेल तर यस आणि थांबायचं असेल तर वेट या शब्दप्रयोगाचा वापर तुम्हाला करावा लागणार. कुठे ना कुठे ताळमेळमध्ये गडबड झाली, परंतु सुदैवी ठरला. जर स्ट्राईक एंडला थ्रो आला असता तर कदाचित विकेट्स इथे मिळाले असते. तुर्तास निर्धाव चेंडू सवर्ण याचकडून. यावेळी मात्र पंच दंडित करतील कारण चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा 6 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच रात्रीच्या प्रहरात 30 ते 35 धावांचं टार्गेट एक खूप चांगलं टार्गेट असेल. त्या दृष्टीने खूप चांगली धावसंख्या पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र बॅकफूट पंच केलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला. एक धाव तिथे सहजरित्या मिळणार आहे. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 7 या धावसंख्येवर षटकाची समाप्ती इथे मात्र होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 अशी धावसंख्या मिळते पाहायला मिळते ओम साई शाश्वत संघाची. नक्कीच माहीम म्हटलं की तुम्हाला ही ऐतिहासिक भूमी आहे, कारण 1300 वर्षापूर्वी राजा भीमदेव याचं एक मोठं विशाल साम्राज्य होतं. गुजरातपासून ते कुलाब्यापर्यंत असं महाकाय राज्य राजा भीमदेवाने हाताळलं होतं आणि त्याची राजधानी जी होती ती माहीम होती. याचे मात्र इतिहासात दाखले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या राज्याची कुलदेवी होती ती महिमावती होती. त्यामुळे त्या कुलदेवीवरनं या विभागाला माहीम हे नाव पडलं. असा काहीसा इतिहास आपल्याला पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो. ते हे ऐतिहासिक गाव मुंबईचं शहर ज्या 7 बेटांमध्ये वसलंय त्या महत्त्वाच्या बेटापैकी माहीम हे महत्त्वाचं बेट आहे. याचे दाखले मात्र वेळोवेळी आपल्याला इतिहासाच्या पानामध्ये पाहायला मिळतात. आणि नक्कीच माहीम एक खाद्यनगरी आहे. माहीमचा बाबा फालुदा प्रसिद्ध आहे, माहीमचा हलवा प्रसिद्ध आहे आणि याच वर्षात मला वाटतं तुम्ही मासेप्रेमी असेल, खाद्यप्रेमी असेल तर नक्कीच आवर्जून भेट द्या. माहीमच्या समुद्रकिनारी खूप चांगले चविष्ट मासेची चव तुम्हाला चाखायला मिळेल.
इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी गोलंदाज मात्र सागर दाखल होतोय. यावेळी मात्र पंच दंडित करतायत. पंचांनी ते मात्र नो चेंडू घोषित केलाय. त्यामुळे एक अतिरिक्त या स्पर्धेच्या नियमानुसार तुम्हाला साईड आर्मच्या खालूनच चेंडू टाकायचा आहे. साईड आर्मच्या वरून जर तुमचा हात गेला तर या स्पर्धेच्या नियमानुसार नो चेंडू घोषित केला जाईल. आणि तसंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या 8 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीसाठी वीरा हा एक गुणवान फलंदाज दिसतोय आणि त्यालाही ठाऊक आहे इथे 35 धावांचा चांगला टार्गेट त्याच्याही मनामध्ये असेल. यावेळी मात्र खूप चांगला लेग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरतोय. एक अतिरिक्त धाव 9 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट मनगडाचा वापर केलाय. खूप सुरेख असा फटका. VVS लक्ष्मणची आठवण करून देणारा हा फटका एक धाव मिळवून देते. धावसंख्या 10 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. धावसंख्या 11 या धावसंख्येवर कुठे ना कुठे या अतिरिक्त धावा कुठे ना कुठे थांबाव्या लागतील. आणि दोन्ही फलंदाजांनी ते हेरलंय. प्रत्येक षटकामागे 1-2 एक्स्ट्रा येत आहेत. त्यामुळे जर आपण एक धावांची भर घातली तर आपला धावसंख्या जी आहे ती खूप चांगल्या स्थितीत जाईल. आणि तसंच काहीसं चित्र दोन्ही फलंदाजांकडून खरं तर कौतुक करावं लागेल. खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेटची हाताळणी त्यांच्यामार्फत पाहायला मिळते. इथे मात्र सुरेख असा फटका मनगटाच्या सहाय्याने खेळून काढलाय फलंदाज विरायाने. एक धाव मिळते. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. बिनगडी बाद 13 या धावसंख्येवर. यावेळी शेखराचा सेन्सिबल फटका 1 धावांकरता. चार चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. यावेळी मात्र सुरेख असा फटका. तिथे मात्र काऊ कॉर्नरचा खेळाडू कोणता इरादा नव्हता स्टंपला हिट करण्याचा. खरं तर चान्स घेतला पाहिजे होता कारण कव्हरला 3-3 क्षेत्ररक्षक हजर होते. परंतु त्याचा तसा कोणताही माणस दिसून आलेला नाहीये. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 16 या धावसंख्येवर 15 या धावसंख्येवर. 1-2 आवाज मात्र पंचांकडून आपल्याला ऐकायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. खूप चांगली सुरुवात आपल्याला ओमसाई शाश्वत संघाकडून पाहायला मिळते. खूप चांगला फ्लिक त्यानंतर थोडीशी धडपड आणि बऱ्याच अंशानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती होते आणि ओमसाई शाश्वत संघ बिनगडी बाद 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. चला जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीत. आपल्याकरता फक्त आणि फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आहे. जर 20 मिनिटाच्या कालावधीत आपण 5 षटकं पूर्ण जर केली नाहीत तर नक्कीच तुम्हाला धावांची पेनल्टी बसेल याची नोंद घ्यायची आहे. 20 षटकांच्या आत गोलंदाजी करणाऱ्या संघाला आपली 5 षटकं पूर्ण करायची आहेत. धावसंख्या 15 पाहायला मिळते. 15-15. तर पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं सर्वांना तो मात्र दाखल होतोय गोलंदाजीसाठी. पाहायचं वीरा हा मात्र खूप सुरेख अशी फलंदाजी एका कलात्मक फटके त्याच्याही बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांना इथे मात्र विकेट्स घ्यावी लागणार त्याच्या संघाला जर कमबॅक करायचं असेल तर. तदनंतर मात्र सर्वांना यश काही आलेलं नाहीये. आपल्या गोलंदाजीवर मात्र नियंत्रण ठेवता आलेलं नाहीये. एक वाईट चेंडू आणि धावसंख्येचा धावफलक 16 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट. मग एक चेंडू वाईड आलाय. तदनंतर एक धाव घ्यायची आहे आणि समोरील फलंदाजाला स्ट्राईक द्यायची आहे. असंच काहीसं चित्र गेल्या 2 षटकापासून आपण पाहतोय. त्यामुळे कोणतीही घाई गडबड न करण्याचा विचार खूप चांगला सेन्स क्रिकेटिंग सेन्स
इथे वापरला जात आहे. वीरांना यावेळी मात्र पुन्हा एकदा शेखरने मात्र एक सेन्सिबल पुश केलंय. एक धावान करता 2 चेंडू आणि 18ची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. माहीम म्हटलं की भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांचं बराच काळ वास्तव्य माहीमच्या मोरू रोड परिसरात होतं. असा हा परिसर महाराष्ट्राला तसेच भारताला दिला गेलेला पहिला इंडियन आयडल अभिजित सावंत हा देखील माहीमचाच. त्यामुळे एक आगळी वेगळी क्रीडा नगरी माहीममध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत आहे. तुर्तास सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 3 चेंडू आणि 19 अशी धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावर. इथे मात्र कोणताही गडी मात्र बाद झालेला नाहीये. एक खूप चांगली पार्टनरशिप इथे मात्र दोन्ही फलंदाज बिल्ड करतायत. पुढील चेंडू यावेळी मात्र पंच दंडित करतायत. पंचांनी मात्र दंडित केलंय कारण साईड आमच्या वरून जर तुमचा हात गेला तर नक्कीच इथे तुम्हाला नो बॉलचा आवाज पंचांकडून येईल आणि तसाच आवाज आपल्यापर्यंत ऐकू आलाय. त्यामुळे एक अतिरिक्त धाव तुम्हाला इथे पाहायला मिळते. पहा 20 मिनिटांचा अवधी आहे त्यामुळे जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. चला यष्टीतच तर मला वाटतं इथे रेफरल सुचवलंय पंचांनी. तर पुन्हा एकदा एक जबाबदारी आली आमच्या तिसऱ्या पंचांकडे. तर इथे पाहावं लागेल. अतिशय क्लोज डिसिजन आहे आणि थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय देऊ. तर हा फलंदाजा निश्चितच नाबाद आहे आणि पंच घोषित करतात हा या नियमाचा भंग केल्यामुळे म्हणजे साईड आमच्या वरून टाकल्यामुळे चेंडू नो घोषित केलाय. तर इथे मात्र फलंदाज बचावला गेलाय. त्यानंतर मात्र एक धाव जरूर मिळाली आहे कारण नो चेंडू असताना विकेट जर इथे गेली असती तर चेंडू कदाचित काउंट झाला असता या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे. या एक धावसंख्येने धावसंख्या मात्र 20 या धावसंख्येवर आगेकूच करते आहे. चला खेळायला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे केवळ आणि केवळ 20 मिनिटं आहेत याची नोंद घ्यायची आहे. 20 षटकाच्या आत तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. नक्की जानेवारी डिसेंबर आणि जानेवारी महिना पाहायला गेला तर आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा या विभागात म्हणजे वडाळा आणि माहीममध्ये 3 मोठ्या स्पर्धा होतात. डिसेंबर महिना सुरू झाला की वाय कट्टाला सुरुवात होते म्हणजे क्रिकेटच्या रणसंग्रामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. त्यानंतर मोर्चा हळूहळू सरकला जातो. आशिषभाई तिवारी चषक, सत्यविनायक कामोटे चषक यासारख्या मोठमोठ्या स्पर्धाकडे मोर्चा ओळखला जातो आणि बॉक्स क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट देवा प्रतिष्ठानसारख्या स्पर्धेपासून सुरुवात होते. आणि आपला वडाळा माहीम विभाग जर बघितला तर या विभागात 3 महत्त्वाच्या स्पर्धा होतात. वायकट्टा 1 लाख मोलाची स्पर्धा, त्यानंतर सिद्धी पॅकर स्पर्धा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा आणि तदनंतर मोर्चा वळतो माहीमचा महाराजा या चषकाकडे. तर नक्कीच इथे मात्र 10 खेळाडूंची असलेली स्पर्धा आहे त्यामुळे 3 धावांची पेनल्टी स्पर्धेच्या नियमानुसार.
तर 3 धावांची पेनल्टी मात्र इथे नियमाचा भंग केल्यामुळे साई सिद्धी मालाड संघाला मात्र बसलेली आहे आणि 3 धावांचा मला वाटतं एक बोनस म्हणजे 4 धावांचा बोनस, एक नो चेंडू आणि 3 धावांची पेनल्टी फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं. मला असं वाटतं या महाराजा चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की एखाद्या संघाने एक अतिरिक्त खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण सजवल्यामुळे 3 धावांची पेनल्टी त्या संघाला बसली आहे. त्यामुळे आपण बराच वेळ पाहत होतो पंचांनी खेळ का थांबवला होता आणि 5 मिनिटं चर्चा केल्यानंतर तिन्ही पंचांनी एकमताने निर्णय घेतला आहे आणि खूप चांगला निर्णय मी म्हणावा लागेल पंच अजित निकम सरांचा. कारण खेळाला नियम आणि शिस्त असली पाहिजे. काही क्रिकेटमध्ये असे नियम असतात त्या नियमाला अनुसरूनच खेळ आपल्याला सादर करायचा असतो. त्यामुळे जास्त वेळ न दवडता चला खेळाला सुरुवात करायची आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 20 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बऱ्याच अशा अंशानंतर खेळाला सुरुवात होते. इथे मात्र सर्वांनाला 2 षटकाची हाताळणी तर दिली आहे परंतु तो महागडा ठरतोय. यावेळी मात्र सेन्सिबल असा फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेला. स्वीपचा फटका. स्वीप म्हणजे आपण बघितलं तर झाडू, स्वीपर फटका झाडू आणि मुंबईकर फलंदाज स्वीपचा फटका मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकरने या फटक्याचा सढळ हस्ते वापर केला. सूर्यकुमार यादव त्यानंतर श्रेयस अय्यर या मुंबईकर फलंदाजांना आपण वारंवार या फटक्याचा वापर करताना क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. पुन्हा एकदा सर्वांना यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु चकवा दिलाय. खूप सुरेख असा चेंडूची हाताळणी. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 21 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा काय चेंडू हाताळलाय. 3 षटकांची होते समाप्ती आणि 21 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जर आपण बघितलं या गोलंदाजांनी काही वाईट गोलंदाजी केलेली नाहीये परंतु अतिरिक्त धावा जवळजवळ 10 ते 12 धावा या अतिरिक्त धावांच्या स्वरूपात आहेत. अन्यथा तुम्हाला अजून एक पेनल्टी बसू शकते. तर ओंकार साई सिद्धी मालाड संघाने याची नोंद घ्यायची आहे. आपल्याकडे फार कमी कालावधी आहे. 2 षटकं जी आहेत ती लागलीच पूर्ण करायची आहेत. तुर्तास खेळायला सुरुवात होते. 4थं षटक मार्गस्थ. गोलंदाजीसाठी मात्र करण दाखल झालाय. ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर फटका जरूर फसलाय परंतु फायदेशीर ठरलाय. एक अतिरिक्त धाव घेऊन गेल्या. 22 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख असा फटका थ्रू दी कव्हर रिजन मध्ये. तिथे मात्र मिसफील्ड होते. जर्सी क्रमांक 17 एबीडी विल्यर्सचा आठवण करून देणारा हा जर्सी क्रमांक त्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहू शकाल. यावेळी मात्र स्वैर असा मारा आणि पंच दंडित करतायत. खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच नो घोषित करतायत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पाहायला मिळते. हा एक चिंतेचा विषय राहिलाय साई सिद्धी मालाड संघाकरिता. यावेळी मात्र हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू टॅप होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव मिळणार आहे. धावफलक मात्र हलणार आहे. 25 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कोणताही मोठा फटका या दोन्ही फलंदाजाकडून आतापर्यंत म्हणजे त्या पॉवर प्लेच्या सीमारेषेच्या पुढेही आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. हे एक वैशिष्ट्य राहिलंय. त्यानंतर मात्र पहिला झटका बसतोय की काय. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो
आणि या ओव्हरथ्रोमुळे अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र फलंदाजाकडून वसूल केल्या जात आहेत. 3 चेंडू आणि 27 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर इथे मात्र थोडासा स्वैर मारा आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. त्यावर कुठे ना कुठे पायबंद घालणं फार गरजेचं आहे. यावेळी मात्र हलगत चेंडू आणि त्यावर घेतलेली एक धाव ही घेतली जाते. या एक धावांनीशी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 28 या धावसंख्येवर. अजून या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 8 चेंडूवर मोठ्या धावा येणं फार गरजेचं आहे. खूप सुरेख असा फटका, थोडीशी मिसफील्ड तिथे पाहायला मिळते. तदनंतर मात्र डीपवरील खेळाडू करून चांगला थ्रो, चांगला क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा रोखू शकलेला नाहीये. या 2 धावांनीशी धावसंख्या 30 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. वनटुकचा आवाज मात्र दुमदुमतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळी मात्र मोठा फटका, हा मोठा फटका नक्की 6 धावा घेऊन जाणार आहे फलंदाज विरा याचकडून. अखेर विराची बॅट मात्र काय कमालीचा फटका, काय फुटवर्कचा वापर केलाय विराने. विरालाही वाटलं आपण किती वेळ शांत राहायचं, कारण त्यांनी गोलंदाज काय गोलंदाजी टाकतोय हे ओळखलं होतं खऱ्या अर्थाने. आणि खूप चांगल्या फुटवर्कचा वापर, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक हजर नव्हता आणि एक षटकार वसूल केलाय. त्यामुळे खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड विराने वापरलाय. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक असा षटकार पाहायला मिळतो. या स्पर्धेतील एक सर्वोच्च भागीदारी जिचा उल्लेख केला जाईल. 43 धावांची भागीदारी या स्पर्धेच्या या पर्वामधील सर्वोत्तम भागीदारी म्हणून ज्या भागीदारीचा उल्लेख केला जाईल. खूप चांगला खेळ या दोन्ही फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचं षटक असेल. गोलंदाज दाखल झालाय, रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय. एक धाव तिथे पुन्हा एकदा विरा स्ट्राईक एंडला पायाचा वेध घेतलाय. लेगबायच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला विरा आलाय आणि पुन्हा एकदा षटकार मारून गेलाय. पाहायला गेला तर विराने आपल्या फटक्यांची हॅट्रिक केल्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विरासाठी. कमालीची बॅटिंग, कमालीची फलंदाजी. आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या खेळपट्टीवर षटकार मारायचे असतील तर तुम्हाला सेट व्हावं लागेल. या खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागेल. एकदा का तुम्ही सेट झालात तर मोठमोठे फटके तुम्ही लगावू शकता. आणि विराने ही खेळपट्टीची ओळख केली आहे, त्याने जाणलंय इथे आपल्याला सेट व्हावं लागेल आणि त्यानंतर मात्र षटकार मारावे लागतील. त्याचा खूप चांगला आक्रमक पवित्रा. वैयक्तिक 29 धावावर विरा नाबाद आहे. आज सकाळच्या सत्रात एका षटकात 4 षटकार मारण्याचा विक्रम मात्र आकाश गुरवने केला होता. यावेळी मात्र जर विरा मारत असेल षटकार तर मी का नाही, याच प्रयत्नात मात्र धावचीत होऊन जातोय. शेखर इथे मात्र खूप चांगली छोटीशी खेळी परंतु प्रभावी खेळी करून तंबूच्या आश्रयाला. वेल बॅट शेखर. आणि पुन्हा एकदा विरा ऑन स्ट्राईकला येतोय. चला आपले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, कारण यंदाच्या विश्वचषकात आपण पाहिलं 2 मिनिटाच्या कालावधीत एंजेलो मॅथ्यूज सारखा फलंदाज येऊ न शकल्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. त्यामुळे 2 मिनिटाच्या आत तुम्हाला खेळपट्टीवर यायचं आहे, हा एक नियम आहे.
यावेळी मात्र पुन्हा एकदा इथे मात्र विरालाही मैदान सोडावं लागेल, तोही बॉक्स आउटच्या स्वरूपात. परंतु जाता जाता 3 षटकार मारून आपल्या संघाकरता एक खूप चांगली धावसंख्या उभारण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे वेलवेट विरा. इथे धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 51, म्हणजे धाव फलकाचं अर्धशतक पार केलंय. खूप चांगली फलंदाजी ओमसाई शाश्वत संघाकडून. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळी मात्र मोठा फटका, पायाच्या धावा तिथे किती मिळतील. चेंडू मात्र सीमारेषा गाठतोय का, निर्णय येणं अद्याप बाकी आहे. तर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईलच, पंच योग्य तो निर्णय देतीलच. पाहायचं आहे हा चेंडू चौकार आहे अथवा 2 धावा आहेत याची पडताळणी करताना दोन्ही पंच अभय आणि अजित निकम सर आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय देतीलच. इथे मात्र धावसंख्येचा धावफलक 51 तर आहे. हा जर चौकार मिळाला तर त्यामध्ये 4 धावा ॲड होतील अथवा 2 धावा ॲड होतील. तुर्तास 51 अशी धावसंख्या आहे धावफलकावर आणि शेवटच्या चेंडूवर निर्णय येणं बाकी आहे, त्यामुळे इथे पाहावं लागेल. तर पंचांचा इशारा हा मात्र 2 धावा करता असेल, कारण हा फटका जो होता तो सीमारेषेच्या विजेचा पोल जो आहे त्याच्या बाजूने गेलाय आणि बांबूच्या बाजूने गेलाय, त्यामुळे या स्पर्धेच्या नियमानुसार केवळ 2 धावा मिळणार आहेत. त्यामुळे 5 षटकांची समाप्ती होते. धावफलकावर 53 धावा लगावल्या जात आहेत आणि 54 धावांचा विजयी लक्ष असेल साई सिद्धी मालाड संघास. माफ करा, इथे चूक होते. 57 धावांचा विजयी लक्ष असेल, कारण 3 धावांची पेनल्टी ऍड केली नव्हती. तर 57 धावांचा विजयी लक्ष असेल. 57 रन्स. यश मिलजुलकर कुठे असतील, त्याने चला आणलाय, त्याने चेंडूचे बॉक्स आणले आहेत. तर 57 धावांचं एक मोठं असं आव्हान आहे उभं ठाकलंय साई सिद्धी मालाड संघाकरता. आव्हान जरी अवघड असलं तरी या मैदानात कोणतीही धावा सुरक्षित नाही आहेत, कारण षटकाराची सीमारेषा आपण समोरच्या दिशेला पाहू शकता. एक आयताकृती मैदान आहे आणि 1 2 का 4 6 हा पॅटर्न आहे. कारण जर आपण महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट जर पाहिलं असेल तर फार कमी अशा, मला वाटतं एकमेव क्रीडा स्पर्धा असेल की तुम्हाला समोरच्या दिशेला षटकार पाहायला मिळेल. आपण रबर क्रिकेटमध्ये पाहतो आणि विक्रोळीची एक टेनिस क्रिकेट स्पर्धा पाहतो, परंतु तिथे षटकाराची सीमारेषा असताना बॉक्स आउट नसतो. या मैदानात मात्र बॉक्स आउट आहे. तदनंतर मात्र समोरच्या दिशेला तुम्ही 6 धावाही वसूल करू शकता. त्यामुळे इथे खेळण्याची एक आगळी वेगळी मजा खेळाडूंना अनुभवता येते. चला, सामन्याला लागली सुरुवात करायची आहे. या 14 वर्षाच्या इतिहासात ओरम क्रिकेटमधील खेळाडूंनी आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. ओमकार देसाई, त्यानंतर टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकले, मुंबईचा रणजीपट्टू हार्दिक तामोरे यांनीही या मैदानात गेली अनेक वर्ष खेळ सादर केला आहे. मला वाटतं हार्दिक तामोरेने माईम फिशरमॅन संघाला उपविजेतेपद मिळवून देताना खूप चांगली भूमिका बजावली होती. मुंबईचा सध्याचा रणजीपट्टू म्हणजे अंतिम 15 मध्ये हार्दिक तामोरे आज मात्र मुंबईचं प्रतिनिधित्व करतोय. तर त्यांनी ही स्पर्धा गाजवली आहे. त्यानंतर मयुरेश तांडेल हाही लेदर क्रिकेटचा क्लास, 2 वेळचा मॅन ऑफ द बॅटरचा पुरस्कार या स्पर्धेत मिळवला आहे. त्याचाही खेळ आपल्याला उद्याच्या दिवसात
शिवनेरी संघाकडून पाहायला मिळेल. तुर्तास सामन्याला सुरुवात होते. 57 धावांचं एक भलं मोठं आव्हान उभं ठाकलंय साई सिद्धी मालाड संघाकरिता. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना दिसतोय आदित्य. चार्ली आणि यज्ञेश हे दोन बिनीचे सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. यावेळी मात्र काय कमालीचा चेंडू हाताळला घेत आहे. क्विकर डिलिव्हरी, फ्लिफर ज्याला आपण म्हणू शकतो, अशी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाजाला मात्र चकवा देऊन गेले. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक पहिलं मार्गस्थ आहे आणि जवळजवळ 11:30ची सरासरी इथे मात्र राखावी लागणार आहे. इथे मात्र चेंडूचा वेग वाढवण्याचा प्रयत्न, एक अतिरिक्त धाव घेऊन गेले, त्यामुळे धावाचं खातं खोललं जात आहे साई सिद्धी मालाड संघाकरिता. यावेळी मात्र कमालीचा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. डीप लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. उंचपुरा असा खेळाडू, त्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. धावसंख्या मात्र 2. या धावसंख्येवर इथे काही ना काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये एक षटकार येणं फार गरजेचं आहे, कारण धावांचं भलं मोठं टार्गेट इथे पाहायला मिळते. यावेळी मात्र कमालीचा चेंडू, खूप चांगला वेग आणि फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर टाकलेला असा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय गोलंदाज आदित्य याचा. चौथा चेंडू असेल आदित्यचा. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका, स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र वाचू शकलेला नाहीये. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 3 या धावसंख्येवर. आदित्य म्हणजे सूर्य आणि भारताचं आदित्य 1 हे एक चालती बोलती वेधशाळा आज मात्र आपल्या नियोजित स्थानी, म्हणजे जे पृथ्वी आणि सूर्यापासूनचे जे अंतर आहे त्याच्या 1% अंतरावर, ज्यावर पोचण्यास मात्र 120 दिवसांचा कालावधी लागलाय, तिथे मात्र सूर्याचा अभ्यास करतोय. ही एक अभिमानाची गोष्ट आहे समस्त भारतीयांकरता, कारण आज 26 जानेवारीचा दिवस आहे आणि भारत माझा देश आहे, आपल्या सर्वांचा देश आहे. त्यामुळे भारताने केलेल्या प्रत्येक कामगिरीचा आपल्याला मात्र अभिमान असायला हवा. अशी अभिमानास्पद कामगिरी मात्र नासाकडून पुन्हा एकदा होताना दिसते. यावेळी मात्र खूप चांगली कामगिरी करतोय आदित्य. वारंवार डॉट चेंडूचा मात्र इथे मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडू जरूर त्याने 2 टाकल्यात, परंतु 3 डॉट चेंडूचा खेळी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 टू गॉचा एक दुमदुमणारा आवाज पंच अजित निकम सरांकडून. शेवटचा चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका, परंतु तिथे मिसफिल्ड होते आणि 1 धावांपेक्षा तिथे मिडअपच्या दिशेला खूप चांगला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 5 या धावसंख्येवर. नक्कीच या स्पर्धेतील एक सर्वात मोठी भागीदारी राखण्याचा विक्रम मात्र शेखर आणि वीरा या 2 फलंदाजाकडून या सामन्यात झाली आहे. तर गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय गोलंदाज अंकित सज्ज होताना दिसतोय. तर नक्कीच यंदाचं वर्ष जे 2023 ते 2024 हे वर्ष भारतासाठी कमालीचं ठरलं. त्याचं इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवीनच. तुर्तास वळूयाच सामन्याकडे. यावेळी मात्र चेंडूला फ्लाइट चांगला होता. इथे फलंदाज संकटात आहे, परंतु सुदैवी ठरलाय, कारण यष्ट्यांचा मात्र वेध घेण्यात अपयशी ठरतोय. खूप चांगला प्रयत्न आदित्य यासकडून. चेंडूवर अतिशय चित्त्याच्या चपळाईने धावून आला, अनेक संधी निर्माण केली होती आणि असे चान्सेस घेणं फार गरजेचं आहे, कारण या मैदानावर तुम्ही धावा कितीही जास्त उभारल्या त्या चेसेबल होणं शक्य आहे, याची त्याला जाण आहे. यावेळी मात्र फलंदाजाने फुटवर्कचा वापर केला, गोलंदाजाला थोडंसं दबावात टाकलं. एक अतिरिक्त चेंडू, 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
यावेळी मात्र फलंदाजाला बॅकफुटवर खेचलं या गोलंदाजाने आणि खूप चांगली कला या गोलंदाजाच्या हातातून आपल्याला अनुभवायला मिळते. गोलंदाज अंकित म्हणजे दोन्ही बाजूला चेंडू कट कळतोय, त्यामुळे फलंदाजाला इथे मात्र अडचण निर्माण होते. पाहायचंय त्याचा पुढील चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका, ग्राउंडेड शॉट आहे. त्यावेळी मात्र 2 धावा घेतील का दोन्ही फलंदाज? नक्कीच घेणार आहेत, कारण थ्रो ज्या जलद गतीने यायला पाहिजे होता तो आलेला नाहीये. या 2 धावा मात्र एक शॉट धावा पंचाने इथे मात्र बहाल केली आहे. पंचांच्या नजरेतून मात्र एक गोष्ट पंच अभय यांच्या नजरेतून सुटलेली नाहीये, त्यामुळे एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येचा धावफलक आपल्याला 9 या धावसंख्येवर पाहायला मिळतो. पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु टर्नने चकवा दिलाय आणि यष्टीरक्षक शेखर मात्र खूप चांगला झेल टिपतोय आणि आपल्या संघाला पहिला झटका मात्र चार्लीच्या स्वरूपात इथे आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 अशी धावसंख्या. इथे मात्र पूर्णतः खूप हावी येऊन बसलाय ओमसाई शाश्वत संघ. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, आता मात्र गोलंदाज टिचून मारा करतायत. काय कमालीची चेंडू हाताळणी होते. पहा या गोलंदाजाची ग्रीपचा अंदाज येत नाहीये. हा चेंडू हॉपटन येईल की लेगटन हे फार गरजेचं आहे या मैदानात. जर असे टप्पे जर तुम्ही हाताळले तर नक्कीच तुम्ही या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी करू शकता. 1-2 कोईचा आवाज पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू. 10 अशी धावसंख्या. पुढे सरसावून मारलेला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा एक मोठी विकेट. सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तंबूच्या आश्रयाला. 2 षटकांचा इथे खेळ मात्र समाप्त होतोय आणि साई सिद्धी मालाड संघ मात्र इथे संकटात सापडला जातोय. धावसंख्या 10 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. गणेश मात्र इथे खूप सुरेख असा झेल टिपतोय. तर पाहायचं आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 48 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालाय. प्रथमेश मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा पाहायला मिळाला. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. यश मात्र गोलंदाजीसाठी दाखल होतोय आणि यशच्याही हातामध्ये नक्कीच खूप चांगली कला दिसते. त्यामुळे ओम साई शाश्वत हा संघ मात्र खूप चांगल्या गोलंदाजासह इथे मात्र दाखल झालाय. खूप चांगल्या टप्प्यांवर विशेष करून दोन्ही बाजूला कट करणारे गोलंदाज त्यांच्या भात्यात आहेत. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल गॅपमध्ये होतोय आणि भिंतीचा वेध घेऊन मात्र पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आदित्यच्या हातात. 1 धाव. 13 अशी धावसंख्या. 16ची सरासरी. इथे मात्र धावगती गरजेची आहे. अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे इथून येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार येणं फार गरजेचं आहे. 14 अशी धावसंख्या. इथे मात्र पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न. एक स्वैर मारा यश यासकडून पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मोठा फटका. लांबी गाठेल का? लांबी तर गाठल्या परंतु अपयशी ठरतोय फलंदाज. त्यालाही तंबूच्या आश्रयाला परतावा लागणार आहे. खूप चांगला इरादा होता परंतु मिस टायमिंग झालाय. फटका मारल्यानंतर बॅट जी आहे ती हलगत फिरले, त्यामुळे अंतर मात्र अपेक्षित गाठता आलेला नाहीये. धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र तिसरा झटका बसतोय साई सिद्धी मालाड या संघाला. तर नक्कीच मी उल्लेख केल्याप्रमाणे आदित्य येलवण हे आपल्या भारताचं यान. मात्र नियोजक क्षणी सूर्यकिरणाचा मात्र अभ्यास करताना स्थिरावला गेलाय. भारतीय शास्त्रज्ञांची एक अजून एक चांगली कामगिरी. यावेळी मात्र चेंडू टॅप होतोय. इथून एक धावा जर गेल्या तर ओम साई शाश्वत संघ इथे आरामात त्या 1-2 कोचा इशारा.
आरामात त्यांचा संघ विजयी होऊ शकतो याची त्यांना जाण आहे. आणि ते मात्र दबाव प्रत्येक फलंदाजावर स्पष्टपणे झळकतोय. शेखर हा मात्र चांगला झेल टिपतोय आणि पुन्हाच एकदा एक महत्वाचा गडी बाद होतोय. धावसंख्येचा धावफलक मात्र 16 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. मला एक सामना अजूनही आठवतो. 4 षटकात जॉर्ज इलेव्हन संघाने 48 धावा जमवल्या होत्या आणि त्यांच्या समोर रेम्बो मंगलमूर्ती हा संघ होता आणि चारही अंबरनाथ शैलीचे गोलंदाज होते. त्यावेळी सर्वांनाच असं वाटलं होतं की रेम्बो संघ आरामात विजयी होईल, परंतु जॉर्ज इलेव्हन संघ तो सामना पराभूत झाला होता. त्यामुळे मोठी धावसंख्येचा पाठलाग इथे होऊ शकतो. तुर्तास ते शक्य दिसत नाही आहे, कारण खूप चांगले गोलंदाज या संघामध्ये दिसत आहेत. ते मात्र रनआउटचा खूप चांगला प्रयत्न शेखर यासकडून. एक धाव इथे मात्र घेतली जाते. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी धावा हव्यात. 41 धावांची गरज आहे. मोठा फटका फसलाय, परंतु भिंतीला लागून चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्यामुळे एक धाव इथे सहजरित्या मिळणार आहे. 2 चेंडू आणि 18 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते आहे. यावेळी पुन्हा एकदा खूप सुरेख असा ड्राईव्ह, थोडासा मिसफिल्ड, त्यानंतर बॅकअप, एकच धाव मिळणार आहे. आता मात्र आव्हान जे आहे अधिकाधिक लांब होत चाललं आहे. इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर जवळजवळ षटकार मारणं गरजेचं झालं आहे. एक धाव इथे मात्र घेतली जाते. 4 चेंडू आणि 20 अशी धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि काही कमालीची फलंदाजी हाताळली होती गोलंदाज विरायाने. 3 खणखणीत षटकार आणि आता मात्र खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघाकरता करतोय. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, एकच धाव आणि एक सामना ओम साई शाश्वत संघ विजय होईल ही एक औपचारिकता राहिलं आहे, कारण कोणतेही मोठे फटके मात्र येताना दिसून येत नाही आहेत. खूप चांगली गोलंदाजी, शेखराचं खूप चांगलं यष्टी रक्षण यष्टाच्या मागे आपण पाहू शकता. आणि एक डॉट चेंडूची सांगता मात्र या षटकाने होते आणि आता केवळ शेवटचं षटक शिल्लक असेल. परंतु हे दोन्ही फलंदाज जाता जाता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करतील. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. त्यांच्याकडे मात्र गमावण्यासारखं काही नाही आहे दोन्ही फलंदाजाकडून. इथे मात्र कमावण्यासारखं भरपूर काही आहे. त्यामुळे 2-3 षटकार जर आले तर खूप चांगला प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजाचा. तुर्तास ते शक्य होताना दिसून येत नाही आहेत, परंतु काही कमालीची गोलंदाजी हाताळताना दिसतोय गोलंदाज आदित्य. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव, 5 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज. आणि यष्ट्यांचा मात्र इथे वेध घेतला जातोय. 4 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. माफ करा, 3 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. तर खरोखरच ओम साई शाश्वत संघ नक्कीच एक चांगल्या संघासमोर चॅलेंज निर्माण करेल यात काही वाद नाही आहे, कारण त्यांचे 4ही गोलंदाज जर तुम्ही पाहिले असेल काही कमालीचे चेंडू टाकतायत. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या संघासाठी नक्कीच हा एक धोकादायक संघ असेल. म्हणजे एखाद्या स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणतात ना, म्हणजे कोणत्याही मोठ्या संघाला पराभूत करण्याची क्षमता या संघामध्ये, या संघाच्या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे. कारण म्हणतात ना, क्रिकेटमध्ये चांगले फलंदाज तुम्हाला सामने जिंकून देतील, परंतु चांगले गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकवून देतात. त्यामुळे चांगले गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ आहे, यात काही वादच नाही आहे. तर इथे मात्र विजय मिळवतोय तो म्हणजे ओम साई शाश्वत संघ आणि पुढच्या फेरीत मात्र वाटचाल करतोय. अभिनंदन.
ओम साई शाश्वत संघ